ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री हनुमंत जगदाळे यांच्या निवासस्थानी देखील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणराय विराजमान झाले आहेत। अत्यंत सुंदर अशा प्रकारची आरास या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। गणरायाच्या या उत्सवामध्ये कुटुंब मोठ्या संख्येने सहभागी होतं। अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशा प्रकारची श्रींची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। जगदाळे परिवारांच्या वतीने हा गणेशोत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करतो। हा गणेशोत्सव हा गौरी गणपती म्हणजे 7 दिवसाचा उत्सव आहे। या काळामध्ये सर्व परिवाराबरोबर सर्व आप्तेष्ट सगळं मंडळी एकत्रित येऊन त्याचबरोबर सर्व सहकारी या ठिकाणी भेटण्याचा एक दुर्मिळ असा योग येतो। आणि हा निश्चित 7 दिवसाचा जो काळ आहे तो गणेशाच्या विसर्जनाच्या दिवशी होऊ नये अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आनंदमय वातावरण असतं। हे निश्चितच एक आगळा वेगळा सण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। लाखो लोक कोकणसारख्या भागामध्ये जाऊन सुद्धा आपापल्या गावामध्ये हा सण साजरा करतात। त्यामुळं गणेशजी हे आपलं आराध्य दैवत आहे आणि ते मानून निश्चितच प्रकारे सर्व नागरिक एक वेगळ्या प्रकारचा हा सण साजरा करतात। हे आपल्याला वर्षानुवर्षे सालाबादप्रमाणे बघायला मिळतं। आम्ही हा गणेशोत्सव हा पूर्वीपासूनच साजरा अगदी लहानपणापासून पूर्वी गावी करत होतो, आता या ठिकाणी करतोय। पण गणेशोत्सव हा आमचा पूर्वीपासूनचा निश्चित प्रकारे साजरा करत असतो।